नमस्कार सर्वांना, कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण करू बांगड्याचं सार, तेही आपण ओला नारळ न वापरता। त्यासाठी इथे 4 बांगडे घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळद लावून घ्यायचे। 20 ते 25 सुक्या मिरच्या हे चांगले 1 तास भिजत घालून घ्यायचे आहेत, त्या मिक्सरमध्ये घालून घेऊयात। भिजत घातलेली चिंच घालून घ्यायची, अर्धा कांदा, 1 टोमॅटो, लसूण आणि आलं, भिजत घालून घेतलेले धणे 1 चमचा आणि अर्धा चमचा बडीशेप, आता हे पण घालून घ्यायचे। 3 इथे तिरफळं घ्यायची आहे आणि पाणी घालून वाटून घ्यायचे। कढईमध्ये 4 चमचे तेल घ्यायचे, त्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचे। वाटून घेतलेलं वाटण घालून घ्यायचे, अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे, 1 वाटी ओल्या नारळाचं दूध घालून घ्यायचं। साराला उकळी आल्यानंतर मीठ घालायचे। आता बांगडे सोडून घ्यायचे आहेत सारामध्ये आणि 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं। बांगड्याचा सार तयार आहे। वरून कोथिंबीर। छान असा बांगड्याचा सार भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।